एक अपडेट जाणून घेऊयात। विप्लव बाजोरिया यांना नागपूर खंडपीठानं तातडीनं दिलासा दिलेला नाही, याची केवळ सुनावणीनंतर नागपूर खंडपीठानं त्यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे। काही दिवसानंतर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विप्लव बाजोरिया यांना कुठलाही दिलासा हा मिळताना दिसत नाहीये। विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक लढवू द्यावी या सगळ्याबाबत एक याचिका दाखल केलेली होती। याची सुनावणी ही नागपूरच्या खंडपीठामध्ये सुरू होती आणि कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, काय घडलं कोर्टात? विप्लव बाजोरिया यांच्या वकिलांनी खूप प्रदीर्घ युक्तिवाद केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी दिली पाहिजे। जर कागदोपत्री काही उणिवा असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते आणि ती परवानगी दिली पाहिजे। मुळातच अमरावतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विप्लव बाजोरिया यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये काही चुका काढल्या होत्या आणि त्या आधारावर त्यांची उमेदवारी अर्ज जो आहे तो अवैध ठरवलेला होता। त्यावर युक्तिवाद करताना आम्हाला निवडणूक लढवू द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र आता सध्या तरी प्रदीर्घ सुनावणीनंतर नागपूरच्या खंडपीठाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। या संदर्भात पुढील सुनावणीही होण्याची शक्यता, अद्याप त्याची तारीख जी आहे ती स्पष्ट नाही। साधारणपणे 2 आठवड्यानंतर ती सुनावणी होईल, त्यामुळे एकतर विप्लव बाजोरिया यांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल किंवा त्यांना आता सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्याबाबत विप्लव बाजोरिया काय नक्की पुढे पाऊल उचलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सर, काय झालं आज? काल अमरावती येथे काल अमरावती येथे MLCच्या इलेक्शनची स्क्रुटिनी होती। ती करत असताना विप्लव बाजोरिया यांचा जो अर्ज होता त्याच्यावर तिथल्या 4ही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा जो अर्ज आहे ह्याच्यामध्ये त्रुटी आहेत, जो ॲफिडेविट करायला पाहिजे त्या ॲफिडेविटमध्ये चुकीची माहिती आहे किंवा अर्धवट ॲफिडेविट आहे आणि त्यामुळे ऑब्जेक्शन लागलं होतं। बराच वेळ तिथे युक्तिवाद झाला आणि अल्टिमेटली तिथल्या आरोनी त्यांचा अर्ज हा नामंजूर केला होता। त्याच्याविरुद्ध तातडीने इथे हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं विप्लव बाजोरिया यांनी। त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची जी ऑर्डर आहे लोअर कोर्टाची किंवा आरोनची ही चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांनी इंटरिम प्रेयर मागितली होती की मला या इलेक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ द्या, माझा अर्ज तात्पुरता ग्राह्य मानू द्या आणि मला इलेक्शन प्रोसेस लढवू द्या। त्याच्यावर आज आर्ग्युमेंट झालं आणि आर्ग्युमेंट अंती उंबरकर साहेबांनी आज आपला वर्डिक्ट दिला। वर्डिक्ट घेताना त्यांनी जे इंटरिम प्रेयर आहे ती रिजेक्ट केली आहे आणि मॅटर 2 वीक्स नंतर फिक्स केलेला आहे। म्हणजे आता तातडीने दिलासा काहीच मिळालेला नाही? तातडीने दिलासा काहीच मिळाला नाही। कालची जी पोझिशन राहील त्याच पोझिशनमध्ये आता इलेक्शन होणार आहे। आता बाजोरिया यांच्या समोर लिगली काय पर्याय उपलब्ध आहेत? कायद्याचा विचार केला तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात, अदरवाईज दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आहे। पुढील सुनावणी केव्हा होईल काही? आफ्टर 2 वीक्स म्हटलं त्यांनी। जे काही प्रतिज्ञापत्राच्या चुकीबद्दल की आमची चूक जी आहे ते आम्हाला दुरुस्त करण्याची संधी देऊन आम्हाला निवडणूक लढवू द्यावी याबद्दल न्यायाधीशांनी काही नाही, चूक दुरुस्त करू द्या अशा शब्दांनी वापरला त्यांनी असं म्हटलं आहे की आरोननी जे फायंडिंग दिले ते चुकीचं आहे म्हणून आम्हाला लढू द्यावं। त्यांनी हे आजही कबूल केलं नाही की चूक झाली आहे। त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जे केलं ते बरोबर आहे, पण कोर्टाचं आता प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की कोर्ट इन्क्लाइंड नाही आहेत। हिंदी में सर? अरे बापरे, हां सर, आज क्या प्रेयर थी और क्या उस पे कोर्ट ने? हाँ, आपको जैसा मालूम है कल अमरावती में MLC का जो नॉमिनेशन हुआ था उसमें एक रिजेक्ट हुआ था विप्लव बाजोरिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।